गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑप्टिक्स टॉपिक चालू केला आहे. मग लाईटची रिलेटेड डेफिनेशन होत्या. सोर्स, सोर्सच्या टाईप, ह्या डेफिनेशन आपण स्टडी केल्यात. आज आपल्याला स्टडी करायचं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सो रिफ्लेक्शनला डिफाईन करतात बाउन्सिंग ऑफ लाईट थ्रू द सेम मीडियम in opposite direction is called as reflection of light. Bouncing of light in same medium but in opposite direction is called as reflection of light. आता बघा, हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. दिस इज रिफ्लेक्टिंग सरफेस. इट इज नॉर्मल डॉन टू रिफ्लेक्टिंग सरफेस. दिस इज इन्सिडंट रे. बरोबर आहे. हा इन्सिडंट रे. आफ्टर रिफ्लेक्शन रे ट्रॅव्हल्स इन सेम मीडियम बट इन अपोजिट डिरेक्शन. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन होत असेल तर बिफोर इन्सिडन्स अँड आफ्टर इन्सिडन्स लाईट सेम मीडियममध्येच राहते. बरोबर आहे. मग अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ नॉर्मल, इट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल मेड बाय reflected ray with normal, it is called as angle of reflection. Angle made by reflecting surface, angle made by incident ray with reflecting surface, it is called as angle of glancing किंवा याला म्हणतात ग्रेजिंग अँगल. ओके. आता नीट लक्ष द्या, ही लाईटची ओरिजिनल डिरेक्शन आहे. बरोबर आहे. दिस इज ओरिजिनल डिरेक्शन ऑफ लाईट. Angle between a reflected ray and original direction of light याला म्हणतात डेव्हिएशन. अँगल ऑफ डेव्हिएशन. मी काय म्हणतोय नीट लक्षात आलं. दिस इज ओरिजिनल डिरेक्शन ऑफ लाईट. दिस इज रिफ्लेक्टेड रे. अँगल मेड बाय रिफ्लेक्टेड रे विथ ओरिजिनल डिरेक्शन ऑफ लाईट, इट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ डेव्हिएशन. अँगल ऑफ डेव्हिएशन असतो डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस 2R. बघा, हे टोटल 180 आहे. बरोबर आहे. त्यातला हा अँगल आर आहे. सो हे आलं 180 मायनस 2R. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन आय इज इक्वल टू आर, देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस 2I. हे दोन नीट CET JEE साठीचे इम्पॉर्टंट रिलेशन. लक्षात आलं. अँगल मेड बाय रिफ्लेक्टेड रे विथ ओरिजिनल डिरेक्शन ऑफ लाईट, इट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ डेव्हिएशन. बरोबर आहे. आता हा वरचा अँगल बघा, हा अँगल आय आहे, हा अँगल आर. आय इज इक्वल टू आर असतं आणि हे टोटल 180 आहे. बरोबर आहे. म्हणजे डेल्टा किती आला? 180 मायनस 2R आला किंवा 180 मायनस 2I. क्लिअर झालं. आता when light undergoes reflection, then speed of light will remain same. Before incidence and after incidence, speed will remain same. Wavelength will remain same. Wavelengthचा सिम्बॉल असतो लॅम्बडा. Wavelength will remain same. ओके. थर्ड, फ्रिक्वेन्सी. आता एक लक्षात ठेवायचं, मीडियम चेंज होऊ देत अगर न होऊ देत, ड्यू टू चेंज इन मीडियम वेवलेंथ आणि स्पीड चेंज होतो, पण फ्रिक्वेन्सी कधीही चेंज होत नाही. सो फ्रिक्वेन्सी वी रिमेन्स सेम. लक्षात आलं. वेन लाईट अंडरगोज रिफ्लेक्शन, ड्यू टू रिफ्लेक्शन देर इज नो चेंज इन स्पीड. बिफोर इन्सिडन्स, आफ्टर इन्सिडन्स, स्पीड वी रिमेन्स सेम. वेवलेंथ वी रिमेन्स सेम. फ्रिक्वेन्सी वी रिमेन्स सेम. आता बघा, व्हिलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. सो व्हिलॉसिटी चेंजेस इन डिरेक्शन. आता आपल्याला हे ऑलरेडी आपण स्केलर व्हेक्टर स्टडी केला आहे. एखादी व्हेक्टर क्वांटिटी नुसती डिरेक्शन जरी चेंज झाली तरी व्हेक्टर क्वांटिटी चेंज होते. सो व्हिलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते, पण डिरेक्शन चेंज होते, त्यामुळे ओव्हरऑल व्हिलॉसिटी चेंज होते. क्लिअर झालं. हे नीट आणि JEEसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट. ड्यू टू रिफ्लेक्शन
there is change in speed, there is no change in speed, there is no change in wavelength, there is no change in frequency, velocity changes only in direction, magnitude of velocity is constant. आता नीट लक्ष द्या, हा रिफ्लेक्टिंग सरफेस बरोबर आहे, ही नॉर्मल, हा इन्सिडंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे. पहिल्यांदा लाईट ट्रॅव्हल होते टुवर्ड्स रिफ्लेक्टिंग सरफेस आणि नंतर लाईट ट्रॅव्हल होते अवे फ्रॉम सरफेस. सो ड्यू टू रिफ्लेक्शन देर इज अ फेज चेंज ऑफ पाय रेडियन. फेज कितीनं चेंज होते, पाय रेडियन और 180 डिग्री. ड्यू टू रिफ्लेक्ट, फेज याचा अर्थ चेंज इन डिरेक्शन ऑफ लाईट. सो ड्यू टू रिफ्लेक्शन फेज चेंजेस बाय पाय रेडियन और 180 डिग्री. तर हे तुमचे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात आले. मी काय काय सांगितलं बघा, फॉर रिफ्लेक्शन डेव्हिएशन प्रोड्यूस इज 180 मायनस 2r किंवा 180 मायनस 2i. ड्यू टू रिफ्लेक्शन देर इज नो चेंज इन स्पीड, देर इज नो चेंज इन वेवलेंथ, देर इज नो चेंज इन फ्रिक्वेन्सी. आणि एक लक्ष ठेवायचं, रिफ्लेक्शन असू दे रिफ्रॅक्शन असू दे, प्रत्येक केसमध्ये फ्रिक्वेन्सी मात्र चेंज होते. आता या केसमध्ये बिफोर इन्सिडन्स आफ्टर इन्सिडन्स मीडियम सेम राहत आहे. लाईट इन्सिडंट होण्यापूर्वी एअरमध्ये होती आणि आफ्टर इन्सिडंट देखील लाईट एअरमध्येच आहे. त्यामुळं स्पीड कसा राहिला, सेम राहिला, वेवलेंथ सेम राहिली. मीडियम जरी चेंज झालं तरी फ्रिक्वेन्सी कायम कॉन्स्टंट असते. सो फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. व्हिलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टरच्या केसमध्ये नुसती डिरेक्शन जरी बदलली तरी ओव्हरऑल व्हेक्टर चेंज होतो. सो वेव्ह व्हिलॉसिटी चेंजेस, बरोबर आहे. कारण बिफोर इन्सिडन्स रे ट्रॅव्हल करत होता टुवर्ड्स सरफेस, आफ्टर इन्सिडन्स रे ट्रॅव्हल करतोय अवे फ्रॉम सरफेस. सो व्हिलॉसिटी चेंजेस ओनली इन अ डिरेक्शन, इट्स मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट. ड्यू टू रिफ्लेक्शन फेज चेंज इज पाय रेडियन. लक्षात आलं. सो इट इज ऑल अबाउट रिफ्लेक्शन. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर. इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर हे ऑलरेडी तुम्ही 10th स्टडी केलेलं आहे, बरोबर आहे. आता इन केस ऑफ प्लेन मिरर, बरोबर आहे, प्लेन मिरर इज अ पार्ट ऑफ ह्यूज ग्लास स्पियर हू सम पोर्शन इज मेड रिफ्लेक्टिंग. माझ्याकडे एक खूप मोठा स्पियर आहे, त्या स्पियरचा छोटासा पोर्शन आहे, याला मी कोटिंग केलं, मर्क्युरी किंवा सिल्वरचं कोटिंग केलं आणि ह्याला मी रिफ्लेक्टिंग बनवलं. तर हा जो पोर्शन आहे, पोर्शन ए बी, या पोर्शनची लेंथ ॲज कम्पेअर टू होल स्पियर अगदीच कमी आहे. सो वी आर गोइंग टू निग्लेक्ट कर्वेचर अँड गिवन पोर्शन इज कन्सिडर्ड ॲज प्लेन मिरर. मी काय म्हटलं लक्षात आलं, प्लेन मिरर इज अ पार्ट ऑफ ह्यूज ग्लास स्पियर हू सम पोर्शन इज मेड रिफ्लेक्टिंग. ओके, प्लेन मिरर हा अशा एका ग्लास स्पियरचा पार्ट आहे जो स्पियर खूपच मोठा आहे. ॲज कम्पेअर टू लेंथ ऑफ दॅट पोर्शन रेडियस ऑफ स्पियर इज कंपॅरेटिव्हली लार्ज. सो वी आर गोइंग टू निग्लेक्ट कर्वेचर अँड गिवन पोर्शन इज कन्सिडर्ड ॲज प्लेन मिरर. ओके, आता प्लेन मिरर हा ज्या ग्लास स्पियरचा पार्ट आहे त्याची रेडियस खूपच जास्त आहे. देअर फॉर प्लेन मिरर रेडियस ऑफ कर्वेचर इज इन्फिनिटी. ओके, फोकल लेंथ इज इन्फिनिटी. हे दोन पुन्हा नीट आणि जेईवाले पॉईंट. फॉर प्लेन मिरर रेडियस ऑफ कर्वेचर इन्फिनिटी अँड फोकल लेंथ इज इन्फिनिटी. आता आपल्याला स्टडी करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेजेस फॉर्म बाय प्लेन मिरर. आता प्लेन मिरर जर असेल तर प्लेन मिररनं जी इमेज फॉर्म केलेली असते त्या केसमध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स असतं. यू इज ऑब्जेक्ट डिस्टन्स, व्ही इज इमेज डिस्टन्स. सो ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स. सेकंड, height of image
इज इक्वल टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. बरोबर आहे. H2 म्हणजे हाईट ऑफ इमेज, H1 म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट, किंवा H2 म्हणजे साईज ऑफ इमेज, H1 म्हणजे साईज ऑफ ऑब्जेक्ट. सो हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. थर्ड, इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. एक लक्षात ठेवायचं, व्हर्च्युअल इमेज असतात त्या कायम इरेक्ट असतात आणि रिअल इमेज असतात त्या इन्व्हर्टेड असतात. सो इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली इन्व्हर्टेड याचा अर्थ मिररमध्ये तुमची लेफ्ट साईड आहे ती राईट दिसते आणि तुमची राईट साईड आहे ती लेफ्ट दिसते. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर. लक्षात आलं. फॉर प्लेन मिरर पहिलं मी इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला. इन केस ऑफ प्लेन मिरर रेडियस ऑफ कर्वेचर इज इन्फिनिटी. ओके. फोकल लेंथ इज इन्फिनिटी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर. ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स. हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट आणि इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. ओके. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर. ओके. मिरर फॉर्म्युला असतो 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. हा मिरर फॉर्म्युला झाला. स्पेरिकल मिरर असतात, कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिरर, त्यासाठी आपण मिरर इक्वेशन यूज करतो, मिरर फॉर्म्युला यूज करतो. तो मिरर फॉर्म्युला असतो 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. ओके. आता आर इज इक्वल टू 2f असतं. बरोबर आहे. देअरफॉर एफ इज इक्वल टू r/2 आलं. मग तुम्ही इक्वेशन असं लिहिलं तरी चालेल. r/2 इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. देअरफॉर 2/r इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. दिस इज मिरर फॉर्म्युला. लक्षात आलं. मिरर फॉर्म्युला लक्षात आलं. हां. आता सपोज करा हे दोन प्लेन मिरर आहेत, केप्ट इन्क्लाइन टू इच अदर ॲट सर्टन अँगल थीटा. टू प्लेन मिरर्स आर केप्ट इन्क्लाइन टू इच अदर ॲट अन अँगल थीटा. नंबर ऑफ इमेजेस फॉर्म. आता तुम्ही इथं सपोज करा हे दोन मिरर आहेत, हे दोन मिरर एकमेकांना प्लेस केलेत ॲट अन अँगल थीटा आणि तुम्ही मिररच्या समोर उभे आहे, तर किती इमेज फॉर्म होतील ते आपण फाईंड करूयात. सो नंबर ऑफ इमेजेस फॉर्म इज इक्वल टू 360/θ minus 1. Number of images formed n is equal to 360/θ minus 1 if 360/θ is odd number. मी काय म्हणतोय बघा, आपल्याकडे दोन प्लेन मिरर आहेत, केप्ट इन्क्लाइन टू इच अदर ॲट अन अँगल थीटा. ओके. दोन मिररना मी प्लेस केलं आहे ॲट अन अँगल थीटा, ॲट अन अँगल थीटा, आणि तुम्ही त्या असेंब्लीच्या समोर उभे आहे. तर नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्युला काय असतो, एन इज इक्वल टू 360/θ मायनस 1 इफ 360/θ इज ऑड नंबर. म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. सपोज करा थीटा 40 आहे. इफ थीटा इज इक्वल टू 40 डिग्री. मग हे आलं 360/40. बरोबर आहे. हे कॅन्सल केलं तर किती येतं, 9 येतं. म्हणजे 360/θ हा रेशो किती आला, 9 आला. बरोबर आहे. मग 9 हा ऑड नंबर आहे. मग या केसमध्ये नंबर ऑफ इमेजेस फॉर्म किती आल्या, 9 - 1 इज इक्वल टू 8. क्लिअर झालं. इफ 360/θ इज ऑड नंबर तर नंबर ऑफ इमेजेस फॉर्म किती असतात, 360/θ मायनस 1. सेकंड, नंबर ऑफ इमेजेस फॉर्म 360/θ
if 360 upon theta is even number. फॉर एक्झाम्पल सपोज करा थीटा 60 डिग्री आहे, मग नंबर ऑफ इमेजेस फॉर्म किती आल्या 360 अपॉन 60, बरोबर आहे. म्हणजे हे आलं 6 हा इवन नंबर आहे, तर नंबर ऑफ इमेजेस फॉर्म किती आल्या 6 आल्या. लक्षात आलं. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुमच्या लक्षात येत आहे का. जर नंबर ऑफ इमेजेस 360 अपॉन थीटा हा रेशो जर ऑड येत असेल तर -1 करायचं, आणि तो रेशो जर इवन येत असेल तर नंबर ऑफ इमेजेस म्हणजे 360 अपॉन थीटा याचं जे काय आन्सर येईल ते आन्सर. ओके. आता बघा, तुम्ही प्लेन मिररच्या समोर उभे आहे. ओके. तुम्हाला मिररमध्ये तुमची फुल साईज इमेज ऑब्टेन करायची आहे. देन लेंथ ऑफ मिरर इज ऑलवेज इक्वल टू h/2. In order to obtain full size image of person in a plane mirror, length of mirror is h/2, where h is height of person. Clear झालं. To obtain full size image of person in a plane mirror, length of plane mirror is equal to height of person divided by 2. आता सपोज करा तुम्ही मिररच्या समोर उभे आहे आणि तुमच्या मागे जी वॉल आहे त्या वॉलवर एक क्लॉक देखील आहे. आता तुम्हाला हे क्लॉक देखील बघायचं आहे. ओके. तुम्हाला तुमच्या फुल साईज इमेजसोबत भिंतीवर लावलेलं क्लॉक आहे ते क्लॉक देखील बघायचं आहे. तर त्या केसमध्ये नंबर ऑफ इमेज लेंथ ऑफ मिरर फॉर्म्युला असतो हाईट ऑफ पर्सन डिवायडेड बाय 3. क्लिअर झालं. तुम्हाला स्वतःची फुल साईज इमेज ऑब्टेन करायची असेल तर लेंथ ऑफ मिरर किती असते h/2. तुम्हाला जर तुमच्यासोबत तुमच्या इमेजसोबत भिंतीवर लावलेलं वॉल क्लॉक देखील बघायचं आहे तर त्या केसमध्ये लेंथ ऑफ मिरर असते h/3. ओके. आता तुम्ही मॅग्निफिकेशन स्टडी केलं आहे. मॅग्निफिकेशनचा जनरल फॉर्म्युला असतो V/U इज इक्वल टू h2/h1. V म्हणजे इमेज डिस्टन्स, U म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, h2 म्हणजे हाईट ऑफ इमेज, h1 म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट. सो लिनियर मॅग्निफिकेशन इज अ रेशो ऑफ इमेज डिस्टन्स टू ऑब्जेक्ट डिस्टन्स, किंवा इज अ रेशो ऑफ हाईट ऑफ इमेज टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ओके. स्पेरिकल मिरर असेल तर फॉर्म्युला m इज इक्वल टू -V/U असा घेतला तरी चालतो. तिथे आपल्याला कन्व्हेन्शन यूज करावे लागतात. मी अजून काही मॅग्निफिकेशनचे फॉर्म्युले सांगतो. मॅग्निफिकेशन इज इक्वल टू f डिवायडेड बाय f-U इज इक्वल टू f-V/f. ओके. हे फॉर्म्युले मी मिरर इक्वेशन आहे 1/f इज इक्वल टू 1/U प्लस 1/V हे त्याच्यावरून मी फाइंड केलं, पण तुम्हाला त्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. क्लिअर झालं. आता बघा, तुम्ही प्लेन मिररकडे रनिंग करताय. यू आर मुव्हिंग टुवर्ड्स प्लेन मिरर. ओके. तुमचा स्पीड आहे सपोज करा V0. V0 इज स्पीड ऑफ ऑब्जेक्ट which is moving towards plane mirror. Then speed of image with respect to ground तो असेल V0. लक्षात आलं. तुम्ही प्लेन मिररकडे रनिंग करताय तर तुमचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड सेमच असणार आहे, जेवढा इमेजचा स्पीड असतो तेवढा. आणि तुमचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट तो असेल 2V0. लक्षात आलं. हे दोन फॉर्म्युले फक्त प्लेन मिररसाठी यूज करायचे आहेत. सो तुम्ही मूव करताय टुवर्ड्स प्लेन मिरर, तुमचा स्पीड V0 आहे, तर स्पीड ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड तो असेल V0, आणि स्पीड ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट तो असेल 2V0. हे कुठून आलं लक्षात आलं का. रिलेटिव्ह व्हिलॉसिटीवरून. रिलेटिव्ह व्हिलॉसिटीचे आपण कायनेमॅटिक्समध्ये फॉर्म्युले स्टडी केलेत. दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अपोजिट मूव्ह होत असतील तर त्यांचा स्पीड काय असतो V1 प्लस V2 असतो ना. मग दोन ऑब्जेक्ट जर ऑब्जेक्ट मिररकडे मूव्ह करतोय आणि त्याची इमेज मिररकडे मूव्ह करते
तर त्या केसमध्ये इमेजचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट तो असेल 2v0 आणि स्पीड ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड असेल v0. क्लिअर झालं. आता फॉर स्पेरिकल मिरर स्पीड ऑफ इमेज इज इक्वल टू मायनस v अपॉन u होल स्क्वेअर इंटू v0. स्पीड ऑफ इमेज इन केस ऑफ स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर असेल तर त्या केसमध्ये स्पीड ऑफ इमेज फॉर्म्युलाला मायनस व्ही अपॉन यू होल स्क्वेअर इंटू v0. व्ही म्हणजे इमेज डिस्टन्स, यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, v0 म्हणजे स्पीड ऑफ इमेज. क्लिअर झालं. मग आता आपल्याला काही साइन कन्व्हेन्शन स्टडी करायचे आहेत. त्याच्या अगोदर एरियल मॅग्निफिकेशन हा एक फॉर्म्युला आहे. एरियल मॅग्निफिकेशन इज इक्वल टू एरिया ऑफ इमेज डिवाइडेड बाय एरिया ऑफ ऑब्जेक्ट. मॅग्निफिकेशन फॉर्म्युला काय असतो? एरियल मॅग्निफिकेशन फॉर्म्युला असतो एरिया ऑफ इमेज डिवाइडेड बाय एरिया ऑफ ऑब्जेक्ट. देअरफॉर एरियल मॅग्निफिकेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर. लक्षात आलं. सो लिनियर मॅग्निफिकेशनचे बाकीचे रिलेशन आहेत. लिनियर मॅग्निफिकेशन इज इक्वल टू एफ मायनस यू होल स्क्वेअर. हे एफ म्हणजे फोकल लेंथ, यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि सॉरी हा फॉर्म्युला चुकला आहे. एरियल मॅग्निफिकेशन असेल एफ डिवायडेड बाय एफ मायनस यू होल स्क्वेअर इज इक्वल टू एफ मायनस व्ही अपॉन एफ होल स्क्वेअर. लक्षात आलं. एरियल मॅग्निफिकेशन म्हणजे काय लक्षात आलं का तुमच्या? एरियल मॅग्निफिकेशन इज अ रेशो ऑफ एरिया ऑफ इमेज टू द एरिया ऑफ ऑब्जेक्ट. मग एरियल मॅग्निफिकेशन एरिया ऑफ इमेज घेताना इमेज डिस्टन्सचा स्क्वेअर घ्यायचा. लक्षात आलं का? स्क्वेअर ऑफ इमेज डिस्टन्स डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ ऑब्जेक्ट डिस्टन्स. मग आत्ताच आपण फॉर्म्युले स्टडी केलेत लिनियर मॅग्निफिकेशनचा आपण फॉर्म्युला स्टडी केला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि हे सिम्प्लिफाय केलं. क्लिअर झालं. सो आता बघा आपल्याला साइन कन्व्हेन्शन देखील यूज करायचे आहेत. सपोज करा ही लेन्स आहे. जे रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल ट्रॅव्हल करतात, रे विच आर ट्रॅव्हलिंग पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस अँड क्लोज टू इट. जे रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल ट्रॅव्हल करत आहेत आणि प्रिन्सिपल ॲक्सिसला क्लोज आहेत अशा रेजना म्हणतात पॅराॲक्झियल रेज. अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस क्लोज टू प्रिन्सिपल ॲक्सिस, parallel and close to principal axis are called as para-axial rays. Rays which are traveling parallel to principal axis but away from it यांना म्हणतात मार्जिनल रेज. लक्षात आलं. द रेज which are traveling parallel to principal axis and close to it are called as para-axial rays. Ray of light traveling away from principal axis but parallel to it are called as marginal rays. ओके. आता आपल्याकडे दोन टाईपचे मीडियम असतात, रेरर मीडियम आणि डेन्सर मीडियम. ऑप्टिकली रेरर मीडियम, ऑप्टिकली डेन्सर मीडियम. अ मीडियम whose refractive index is comparatively small. A medium whose density is comparatively small, it is called as optically rarer medium. A medium whose density is comparatively large किंवा a medium whose refractive index is comparatively large त्याला आपण म्हणतो डेन्सर मीडियम. रेरर मीडियम किंवा डेन्सर मीडियम, एखादं मीडियम रेरर आहे की डेन्सर आहे
हे असं डायरेक्टली सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला कंपॅरिझन करावं लागतं. मी एअर आणि वॉटर घेतलं. विथ रिस्पेक्ट टू वॉटर एअरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे, म्हणून विथ रिस्पेक्ट टू वॉटर एअर हे काय झालं, रेअरर मिडियम झालं. विथ रिस्पेक्ट टू वॉटर, विथ रिस्पेक्ट टू एअर वॉटर हे डेन्सर मिडियम झालं. तुम्ही ग्लास आणि वॉटर ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन करताय. ॲज कम्पेअर टू ग्लास डेन्सिटी ऑफ वॉटर इज लेस, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज लेस. तर ॲज कम्पेअर टू ग्लास वॉटर हे रेअरर मिडियम झालं आणि ग्लास हे डेन्सर मिडियम झालं. सो ज्या मिडियमची डेन्सिटी कम्पॅरेटिव्हली स्मॉल असेल त्याला तुम्ही म्हणायचं ऑप्टिकली रेअरर मिडियम. ज्या मिडियमची डेन्सिटी कम्पॅरेटिव्हली स्मॉल असेल त्याला म्हणायचं ऑप्टिकली रेअरर मिडियम. क्लिअर झालं. आता नेक्स्ट टॉपिकपासून आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट स्टडी करायचं आहे. तर आज मी काय काय घेतलं ते एकदा फास्टली रिवाईज करतो. आज आपण सगळ्यात इम्पॉर्टंट स्टडी केलं ते म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शनमुळं लाईटचे कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये चेंजेस येतात, कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स फिक्स राहतात, हे आपण स्टडी केलं. त्यानंतर मी तुम्हाला लिनियर मॅग्निफिकेशनचे फॉर्म्युले सांगितले, एरियल मॅग्निफिकेशनचे फॉर्म्युले सांगितले. त्यानंतर आपण स्टडी केलं होतं इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इमेजेस फॉर्म ते पण स्टडी केलं. ओके, लेंथ ऑफ मिरर इन ऑर्डर टू ऑप्टेन फुल साईज इमेज, हा सगळा पार्ट आपण आता रिफ्लेक्शनची रिलेटेड आहे, जो आपल्याला लागणार आहे तो आपण स्टडी केला. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तोपर्यंत थांबूया.